नमस्कार, मी वर्षा सर्वांचं स्वागत करते। आज मी चटपटीत कैरी बनवणार आहे। आता बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अशा कैऱ्या आल्या आहेत बघा। आपण त्याच कैरीपासून छान चटपटीत लागेल अशी कैरी बनवणार आहोत। साधी सोपी रेसिपी आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर ह्या इथं मी काही कैऱ्या घेतल्या आहेत, छोट्या आकाराच्या आहेत ह्या। आपण याच्या आता छोट्या छोट्या अशा फोडी कट करून घेणार आहोत। त्याआधी हा देठाकडील भाग कट करून घ्यायचा आपल्याला। कैऱ्या आधी धुवून घ्यायच्या आणि पुसून घ्यायच्या आहे, म्हणजे कोरड्या करून घ्यायच्या आहेत। आता ह्या मधोमध आपण कट करून घेणार आहोत आणि यामधली जी बी असते ती काढून टाकायची। आता याचे आपण असे बारीक काप करून घेणार आहोत, उभ्या साईज मध्ये बघा। हे अशा पद्धतीने, म्हणजे याला कसं तिखट मीठ मसाला छान असा लागेल आणि आपल्याला खायला खूप छान लागेल ही कैरी। तर ह्या अशाच पद्धतीने आपण याच्या फोडी कट करून घेऊ। तर हे आपण संपूर्ण फोडी अशा कट करून घेतल्या आहे। आता यावरती आपण काही मसाले टाकणार आहोत। अगदी 2 मिनिटांमध्ये बनवून तुम्ही खाऊ शकता अशी ही चटपटीत कैरी आहे। यामध्ये टाकणार आहे मी लाल मिरची पावडर। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची पावडर घ्यायची आहे। अगदी थोडीशी हळद पावडर टाकायची नावाला, खूप जास्त टाकायची नाही हळद। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता हे छान असं लावून घ्यायचं या फोडींना। आता हे लगेचच तुम्ही खाऊ शकता, म्हणजे खूप ठेवायची गरज नाही किंवा मुरवायची गरज नाही। आणि हो, ह्यापेक्षा थोड्याशा पातळ स्लाइस केल्या आणि उन्हामध्ये वाळवल्या तर छान चटपटीत मसाला कैरी तयार होईल, म्हणजे आपल्याला कधी खाता येईल अशी कैरी तयार होते। आता मी ही लगेच खाण्यासाठी तयार केली आहे। यापेक्षा बारीक असे स्लाइस करायचे, त्यावरती हा सेम मसाला टाकायचा आणि वाळवून घ्यायचा आहे उन्हामध्ये 2-3 दिवस, म्हणजे ती एक चटपटीत मसाला कैरी तयार होईल। तर बघा किती साधी सोपी पद्धत आहे, नक्की करून बघा। आवडली तर मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईकही करा, शेअरही करा आणि हो, नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट रेसिपीसह।